माऊलीची सेवा म्हणजेच वारकऱ्याची सेवा, हेच ब्रीदवाक्य घेऊन वाशिमचा काळबांडे परिवार मागील 20 वर्षापासून संत गजानन महाराजा पालखीची आगळीवेगळी सेवा करतो आहे। आपण बघू शकतो संत श्री गजानन महाराजाची पालखी मालेगावमध्ये दाखल झाली आहे आणि भक्तिमय वातावरण आपल्याला बघायला मिळते। 700 वारकऱ्यासह ही पालखी आता वाशिममध्ये पोहोचली आहे आणि याच वारकऱ्यांच्या सेवेसाठी काळबांडे परिवार मागच्या अनेक वर्षापासून सेवा देतो आहे। याच वारकऱ्यांना तंदुरुस्त राहा म्हणून दूध वाटप करण्यात येतं। आपल्यासोबत काळबांडे परिवाराचे मनोज भाऊ आहेत। भाऊ, मला सांगा, मागच्या अनेक वर्षापासून आपण वारकऱ्यांची सेवा करत आहे, काय भावना आहेत आणि केव्हापासून हे करत आहे? आम्ही जवळपास 20-22 वर्षापासून हे दूध वाटपाचा कार्यक्रम करत आहे आणि निरंतर पालखीची सेवा करणे हेच आम्ही मनात ध्येय ठेवलेलं आहे। केव्हापासून सुरुवात झाली होती ही दूध सेवेची? 2001 पासून। काय भावना असते तर माऊलीची सेवा करताना? माऊलीची सेवा करताना एवढा आनंद होतो, यासाठी आपल्या दारी स्वर्गच आलेला आहे आणि खूप म्हणजे एवढं असं की आज आपलं एवढं भाग्य आहे की आपल्या दारून स्वतः गजानन माऊली जात आहे। खूप आनंद होत आहे आमच्या परिवाराला आणि आज याचे वडील हयात नाही, त्यांच्या हातची सेवा आहे। आम्ही ती सेवा निरंतर पुढे पण चालूच ठेवणार। बाबाची इच्छा होती, त्या हिशोबाने आम्ही ती सेवा निरंतर गजानन महाराजच्या पालखीची सेवा ही आम्ही करणार, दूध वाटप करून। तुम्ही तुमच्याकडे आता या परिवाराची धुरा आलेली आहे, काय भावना आहे? नाही, खूप छान वाटते। या पालखीची सेवा करताना खूप छान वाटते आम्हाला आणि आमच्या दारातून ही पालखी जाते, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटते। जेव्हा आमच्या दारातून पालखी जाते, गजानन महाराज जातात, अशी यांची भावना आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, मालेगाव, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।